माझ्यावरती एकतर मी 30 वर्षापूर्वी आमदार व्हायला पाहिजे होतो, नक्कीच 30 वर्षापूर्वी, परंतु माझ्यावरती जे एका प्रस्थापित समाजानं किंवा प्रस्थापित पुढाऱ्यांनी एक माझ्यावरती शिक्का मारला की हा जातीवादी आहे, हा अॅट्रॉसिटी घडून आणतो आणि एकाच समाजावर घडून आणतो, म्हणून एका समाजाला माझ्या विरोधात घालण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यामध्ये 30 वर्षांना झाला. तो मी आरक्षणाच्या मुद्द्यावरती तो हाणून पाडला. सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे ढळून निघतंय ते आपण पाहतो. पक्षफुटीनंतरच्या या पहिल्या विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो गांभीर्याने चर्चेला जातोय, तर या प्रश्नाचा माजलगाव मतदारसंघावर नव्हे तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होणारच आहे. परंतु माजलगाव मतदारसंघाची परिस्थिती कशी असू शकते, म्हणजे त्यावर भाष्य करण्याचा अनेक जण टाळतात. आपण चळवळीतील कार्यकर्ते, माझं म्हणणं आहे की माजलगाव मतदारसंघाचं असं आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये तर 100% मराठा समाजाच्या बाजूची भूमिका मी पहिल्यांदा मांडली. नक्कीच मराठा समाजाचा आरक्षणाची परिषद सुद्धा पहिली आपण घेतली. जरांगे पाटलांना पहिला पाठिंबा आपण दिला, त्यांच्या आंदोलनालाही पहिला पाठिंबा आपण देऊन आंदोलनामध्ये सहभागी झालो. आणि कालांतरानं सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये जे काही संवाद झाले आणि त्याच्यामध्ये पुन्हा संवाद झाले, त्यानंतर या चळवळीला ज्या पद्धतीनं धार यायला पाहिजे होती ती धार आली नाही. आणि मग माजलगाव मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम होणार नाही असं मी मानत नाही की याचा परिणाम होणार नाही, 100% होईल. परंतु माजलगाव मतदारसंघामधली जनताही अशी आहे की कोण आपला विकास करू शकतो आणि कोण माणूस आपल्यासाठी सोयीचा होऊ शकतो, याच्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची निवड करणार आहेत. मग त्याच्यामध्ये प्रकाशदादा सोळंके असतील, त्याच्यामध्ये रमेशराव आडसकर असतील, त्याच्यामध्ये राधाकृष्ण अण्णा होके पाटील असतील, किंवा त्याच्यामध्ये जगताप असतील, कोणी असतील, किंवा XYZ असतील. आता काय एकाच समाजाच्या प्रस्थापिताचे नाव आपण घेतोय, दुसरं नाव पुढे येत नाही, पुढे येऊ दिल्या जात नाही. या गोष्टीचा एक गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे की काय इथं काय एकच समाज राहत नाही, 18 पगड जातीचे लोक या मतदारसंघात राहतात. आणि कोणाला वाटत असेल की आता मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेचं आम्हाला सगळ्यांना वाटायचं की लोकसभेमध्ये मराठा समाज इतका विरोधात गेल्यामुळं पंकजाताई 20-25 हजारांना मायनस जातात का, परंतु इथं वेगवेगळ्या समाजाचं एवढं प्राबल्य आहे, छोट्या छोट्या समाजाचं एवढं प्राबल्य आहे की पंकजाताईला जवळजवळ 1000 मताची लीड या मतदारसंघात लागलेली आहे, 984 मताची लीड लागलेली आहे. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. ज्या बीड मतदारसंघामध्ये पंकजाताई 60 हजारांना मायनस गेल्या, ज्या गेवराईमध्ये त्या 25-30 हजारांना मायनस गेल्या, तर लोकांचं म्हणणं होतं बीड गेवराईपेक्षाही जास्त मायनस हा मतदारसंघ जाईल. हा मतदारसंघ तसा नाही. हा मतदारसंघ म्हणजे या मतदारसंघानं वेगवेगळे माणसं पाहिलेले, ते गंगाधरप्पा बुरांडे पासून ते DK देशमुख सरांपर्यंत आणि राधाकृष्ण होके पाटलापासून ते त्रिभुवनापर्यंत, ही सगळे अशी माणसं पाहिलेले, ते सुंदरराव सोळंके साहेबापासून ते डकापर्यंत असे सगळे लोक पाहिलेले आहेत. त्यामुळे माजलगाव मतदारसंघातल्या लोकांना इतर मतदारसंघापेक्षाही सुज्ञ असणारा मतदारसंघ कुठला असेल तो माजलगाव मतदारसंघ आहे. त्यामुळं इथलं प्रिडिक्शन आपण करू शकत नाही. इथं लोक प्रिडिक्ट करतात आणि होऊन जातं वेगळं. त्यामुळं इथलं प्रेडिक्शन करू शकत नाही, कारण इथला चळवळीचा वारसा असणारा माजलगाव मतदारसंघ आहे. मग तुम्ही कुठेही जा, पूर्वी कम्युनिस्टांची चळवळ ज्या पद्धतीनं होती किंवा समाजवादी चळवळ ज्या पद्धतीनं होती, देशमुख वकील साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुधाकररावजीच्या नेतृत्वाखालपर्यंत, तर ते लोकांना माहिती आहे. ठीक आहे, ते राहिलं नसेल आज, पण लोकांमध्ये तर हे सगळं माहिती आहे की कोणी कशा चळवळी केल्या. गंगाधरप्पा पासून ते वकील साहेब ऍडव्होकेट सुधाकररावजी देशमुख साहेबापर्यंत ज्या पद्धतीनं चळवळी झाल्या, त्या चळवळी लोक विसरलेले नाहीत आणि माजलगाव मतदारसंघातले लोक विसरणार नाहीत. त्यामुळं प्रिडिक्शन आहे, ते प्रिडिक्शन खोटं ठरवणारा माजलगाव मतदारसंघ आहे. नक्कीच आपण चळवळीच्या अनुषंगाने आजपर्यंतचा इतिहासाचा मागोवा घेतला. त्यामधले एक प्रमुख नाव नजीकच्या काळातलं म्हणजे आपलं स्वतःचं. आपल्या कार्यकर्त्यांची अशी एक इच्छा होती, आपण मध्यंतरी एक मेळावा घेतला होता आणि केज मधून आपण आमदारकीसाठी उभं राहावं असं कार्यकर्त्यांची जी भावना होती, परंतु नंतरच्या काळामध्ये त्या भावनेला आपण पूर्तता दिली नाही किंवा
ती कधी पूर्ण होणार, असा जो कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न आहे हा मी माझ्या मार्फत तुम्हाला विचारतो. माझं केज आणि माजलगाव मतदारसंघामध्ये माझा टार्गेट होतं आणि मला काही पक्षांच्या ऑफरही होत्या, परंतु राजकीय पक्ष म्हणजे खेळी खेळणारे आहेत सगळेच. ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला जवळ करायचं आणि ज्या वेळेला गरज नसेल त्यावेळेला दूर करायचं, दूर ठेवायचं. आणि त्याच्यामधला एक लक्षात ठेवा की जो कोणी शेड्यूल कास्ट मतदारसंघात उभा राहणारा माणूस असेल तो भाटगिरी करणारा असला पाहिजे, त्यांचे पाय चाटणारा असला पाहिजे, त्यांच्या पायाजवळ बसणारा असला पाहिजे, त्यांचे चप्पल बूट काढणारा असला पाहिजे, त्यांचे चप्पल बूट त्यांच्या पायामध्ये घालणारा असला पाहिजे. ही जी राजकीय पक्षाची आतापर्यंतची जी धारणा आणि आतापर्यंतचं जे वागणं आहे त्याच्यातून मी त्याच्यात कुठंच बसत नाही. मी बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल असा म्हणणारा एक कार्यकर्ता आहे आणि मी लढतोय तर कोण्या पक्षासाठी लढत नाही, तर मी ज्या समाजाला न्याय नाही त्या समाजाला न्याय देण्यासाठी, जो नाहिरे वर्ग आहे त्या वर्गाला अहिरे बनवण्यासाठी, मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याला अहिरे बनवण्यासाठी माझी चळवळ आहे. आणि अहिरेच्या विरोधातली अहिरेची माझी चळवळ आहे. म्हणून नाहिरे नकोय आम्हाला, आता अहिरे पाहिजे. आम्ही अहिरेच्या ह्याच्यावरती, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं आता तुम्ही मागणाऱ्याच्या लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये बसा. ते देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये बसवण्याची चळवळ आम्ही हळूहळू सुरू केलेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं मी आजपर्यंत चालवलेली आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा त्याची कास मी सोडणार नाही. नक्कीच. या चर्चेच्या शेवटाकडे येत असताना मला असं विचारायचं की आपण आदरणीय आठवले साहेबांसोबत, आंबेडकर साहेबांसोबतही काम केलं आणि त्यातून आपलं नेतृत्व हे उदयाला आलं. ही सगळी चळवळ आणि महाराष्ट्राकडे पाहत असताना आपण तुमच्या नेतृत्वात ज्यावेळेस आपण केजचा राखीव म्हणून विचार करतो किंवा माजलगावचा विचार करतो, या मतदारसंघातून या पक्षांकडून ज्यांच्यासोबत तुम्ही पूर्वी काम करत होतात, नंतर तुम्ही स्वतःची एक संघटना स्थापन केली, परंतु कधी तुमचं नेतृत्व प्रस्थापित केलं गेलं नाही की तशा पद्धतीनं माजलगाव किंवा केज असेल या मतदारसंघातलं राजकारण प्रस्थापितांनी बाहेर येऊ दिलं नाही, म्हणजे त्यांच्या हातून बाहेर जाऊ दिलं नाही. नेमकं माझ्यावरती एकतर मी 30 वर्षापूर्वी आमदार व्हायला पाहिजे होतो. नक्कीच 30 वर्षापूर्वी. परंतु माझ्यावरती जे एका प्रस्थापित समाजानं किंवा प्रस्थापित पुढाऱ्यांनी एक माझ्यावरती शिक्का मारला की हा जातीवादी आहे, हा अॅट्रॉसिटी घडून आणतो आणि एकाच समाजावर घडून आणतो, म्हणून एका समाजाला माझ्या विरोधात घालण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यामध्ये 30 वर्षांना झाला. तो मी आरक्षणाच्या मुद्द्यावरती तो हाणून पाडला आणि लोकांच्या समोर दाखवलं की मी लढतोय माझ्या समाजासाठी. जर मला लढण्याची, गोरगरीब समाजाची लढण्यासाठी मला मी जर कामाला नाही आलो तर माझं जीवनच उपयोगाचं नाही ना. ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याच्या बाजूने नाही लढलो तर मी काही प्रस्थापितांचे जोडे उचलत राहू का? मी म्हणून प्रस्थापितांना मी नको होतो. म्हणून प्रस्थापितांनी गेली 30 वर्ष माझ्यावरती जो शिक्का मारला होता माझ्या कपाळावर की हा एका समाजाच्या विरोधात असणारा माणूस आहे आणि तो एकाच समाजावर अॅट्रॉसिटी करतो, पण मी तशा पद्धतीने कधीच कुणावरती अॅट्रॉसिटी केली नाही. मी एवढंच म्हणत गेलो, अॅट्रॉसिटी हा अनुसूचित जाती जमातीचं कवच कुंडल आहे आणि तुम्ही अत्याचार कराल तर अॅट्रॉसिटी होणार, अत्याचार नाही करणार तर अॅट्रॉसिटी होणारच नाही. का होत नाही? बाकीच्या समाजावर का झाल्या नाहीत अॅट्रॉसिटी? का झाल्या नाहीत? त्यांचं जर कोणाचं म्हणणं असेल की एकाच समाजावर अॅट्रॉसिटी झाल्या तर त्या अॅट्रॉसिटी करत असताना सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे की आपण अत्याचार नाही करायचा, अॅट्रॉसिटी होणार नाही. आणि अॅट्रॉसिटी हा कायदा आजचा नाही, व्हीपी सिंगाच्या काळापासून आलेला कायदा आहे आणि ते गोरगरीब समाजाला, अनुसूचित जाती जमातीला दिलेलं ते कवच कुंडल आहे. दलित आदिवासी समाजाला दिलेलं ते कवच कुंडल आहे, संविधानाने दिलेलं कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल तुम्हाला कोणालाच काढून घेता येणार नाही. आता कोणालाच काढून घेता, ही माझी भूमिका असेल, ही राष्ट्र भूमिका असेल तर मी जातीवादी कसा असू शकतो? आणि आज मी मुद्दाम म्हणून सांगतोय, माझ्या दरवाजामध्ये गेल्या 35 वर्षात कुणीही माणूस कुठल्याही समाजाचा आला, कुठल्याही माणसाला मदतीची गरज असेल, तो खाली हात गेला नाही. मी हे गर्वानं, अभिमानानं सांगतोय, मी त्याला खाली हात जाऊ दिला नाही. मग त्याचा दवाखान्याचा प्रश्न असेल, त्याचा लग्नाचा प्रश्न असेल, त्याच्या घरच्या अडचणी असतील, व्यक्तिगत अडचणी असतील, त्या माणसाला मी खाली हात कधीच माझ्या दरवाज्यातून जाऊ दिलं नाही. हा मला त्याचा गर्व आहे. नक्कीच आपलं नेतृत्व त्यामुळेच लोकप्रिय आहे. आणि आपण बोलण्याच्या अनुषंगात म्हणालात की 30 वर्षापूर्वीच तुम्ही आमदार व्हायला पाहिजे होतात,
परंतु आपले आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत आणि 2014 ला जर गोपीनाथ मुंडेजी हयात असले असते तर नक्कीच आपणही विधानसभेसाठी इच्छुक होता आणि आज आम्हाला आदरणीय बाबुरावजी पोटभरे साहेबांच्या नावामागे आमदार हे बिरुदावली लावता आली असती. मुंडे साहेबांच्या आपल्या ऋणानुबंधाविषयी जाणून घ्यायला हवं. नाही, मुंडे साहेबांचं माझं नातं हे जगापेक्षा वेगळं होतं. ते प्रज्ञा वहिनीलाही माहिती होतं आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीला माहिती होतं. मुंडे साहेबाबरोबर जर घरात फक्त प्रज्ञा वहिनी असायच्या, पण बाहेर असताना प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्या सोबत असायचो. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी असायचो. त्यांच्या सुखदुःखामध्ये मी असायचो. त्यांच्या अडीअडचणीमध्ये मी असायचो. मला ते आवाज द्यायचे आणि आम्ही दोघंजण अनेक वेळेला एकत्रित येऊन, मुंडे साहेबांनी अनेक वेळेला माझ्याकडे दुःख व्यक्त केली. मुंडे साहेबांनी अनेक वेळेला माझ्याकडं त्यांची काही आनंद व्यक्त केला. त्यांच्यामध्ये काही कामाच्या बाबतीत किंवा कशाच्या बाबतीत ते आनंदित असतील तर ते आनंद व्यक्त केला. पण मुंडे साहेब मनातल्या गोष्टी माझ्याशीच शेअर करत होते हे मला माहिती होतं. आणि मुंडे साहेबांनी मला सांगितलं होतं की तुला कसल्याही परिस्थितीमध्ये 2014ला केजचा आमदार व्हायचंय आणि नंतर ठरवू, आपलं सरकार आल्यानंतर काय करायचं ते मी ठरविणार आहे. आणि त्यांनी मुंबईमध्ये त्यांच्या घरी सांगितलं, प्रज्ञा वहिनीच्या समोर सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण बीड जिल्हा मला सोडून गेला, पण हा माणूस गेली 30 वर्ष माझ्यासोबत राहिला. त्याने अनेक जणांना सोडलं, त्याच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना सोडलं, पण मला या माणसानं सोडलं नाही. हा माझा म्हणजे राजकीय मित्र नाही, तर हा माझा भाऊ आहे आणि मी भावाप्रमाणे त्यांना ट्रीट करणार आहे. छोटा भाऊ आहे आणि भावापेक्षाही जास्त. पंडित अण्णांनी त्यांना सोडलं, पण मी त्यांना सोडलं नाही. म्हणजे अशा पद्धतीचं मुंडे साहेबांचं स्वतःचं वक्तव्य होतं. आणि वेळ आली आणि दुसऱ्या दिवशी मुंडे साहेबांचा अपघात झाला. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आपल्यासाठी घडली. ठीक आहे, माझं काही नाही झालं, ठीक होतं, पण मुंडे साहेब जर राहिले असते तर या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून गेला असता. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून गेला असता. अनेक माणसं उच्च पदावरती दिसली असते आणि आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती राहिली नसती. मुंडे साहेबांनी संपूर्ण बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करून टाकला असता, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मुंडे साहेब जाऊन केवळ माझं नुकसान झालं नाही, तर मुंडे साहेब जाऊन सर्व जाती धर्माचं नुकसान झालं, महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर बीड जिल्ह्याचं नुकसान झालं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. नक्कीच चर्चेच्या अनुषंगाने शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळीला देदीप्यमान इतिहास आहे. दादासाहेब रुपवतेंचं नाव असेल, रासू गवईंचं नाव असेल आणि सध्याच्या काळात आठवलेजी असतील किंवा प्रकाशरावजी आंबेडकर असतील, या चळवळीतील आपण एक शिलेदार आहात. पूर्वीच्या काळातील महाराष्ट्रातली रिपब्लिकन चळवळ आणि त्याचा राजकारणावर असणारा प्रभाव आणि आजच्या काळात तो प्रभाव तेवढ्या प्रभावशाली रीतीनं जाणवत नाहीये, तो कमी होण्याचं कारण काय? नाही, सातत्यानं रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या आणि रिपब्लिकन पक्षाच्या भूमिका बदलत गेल्या. मला कोणावरती टीका करायची नाही, परंतु भीम आर्मी सारखं एक चंद्रशेखर आझाद नावाचा, रावण नावाचा एक कार्यकर्ता येतो उत्तर प्रदेशमध्ये आणि पहिली निवडणूक लढतो, इंडिपेंडंट लढतो आणि 1.5 लाख मतांनी तो लोकसभेला निवडून येतो आणि त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात, आपलं संपूर्ण भारतामध्ये झंझावत तयार केला आणि त्यानं मेहनती खूप प्रचंड केली. तो जेलमध्ये 18 महिने होता. 18 महिने त्याला डांबून टाकलं होतं. तरी सुद्धा जेलमधून आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये संघटन बांधलं, ते संघटन आज उभं राहतंय. तामिळनाडूमध्ये त्याच पद्धतीनं 2 खासदार, पॅन्थरचे 2 खासदार आहेत, त्यांची 3री टर्म आहे. परंतु काय होतं की तामिळनाडूकडली जी आंबेडकरी चळवळ आहे किंवा दक्षिणेतली, ती आंबेडकरी चळवळीची भाषा वेगळी असल्यामुळं त्यांना आपल्या भाषेत काही हिंदीमध्ये बोलता येत नाही, त्यामुळं त्यांचं नेतृत्व संपूर्ण भारतात येत नाही. पण चंद्रशेखर आझादाचं नेतृत्व संपूर्ण भारतातच नाही. तर मी आता मध्यंतरी लंडनला आणि अमेरिकेला गेलो होतो, त्यावेळेला त्याचा टाइम्स ऑफ वॉशिंग्टन टाइम्सवरती पहिल्या पानावरती फोटो आला होता की जगातल्या 500 नवीन नेतृत्वापैकी एक भारतातलं नेतृत्व म्हणून त्याचा पहिल्या पानावर एकट्याचाच फोटो छापून आला होता, म्हणजे वॉशिंग्टन टाइम्सला. म्हणजे ही गोष्ट काही साधी नाही, ही गोष्ट फार मोठी आहे. आणि मला वाटतंय आंबेडकर चळवळीचं ते एक उदयनमुख नेतृत्व आहे आणि त्या उदयनमुख नेतृत्वाला सर्व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी ताकद दिली पाहिजे. महाराष्ट्रामधून रिपब्लिकन चळवळ सुरू होते
आणि रिपब्लिकनचं बळ इतर राज्यामध्ये सत्तेमध्ये जाते, अरे 3 वेळेला मुख्यमंत्री होते मायावती. ज्या राज्यामध्ये सगळ्यात मोठं जातीवादी राज्य म्हणून ज्या राज्याचं नाव असायचं उत्तर प्रदेशचं, बिहारचं, त्या राज्याची 3 वेळेला मुख्यमंत्री होते. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येते आमचे. तुम्ही 2 आमदार निवडून आणू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये. ते 200 पेक्षा जास्त ते सामाजिक गणित निर्माण करतात. ते सोशल इंजिनिअरिंग जी आहे ती सोशल इंजिनिअरिंग रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ती सोशल इंजिनिअरिंग जमली नाही. तो पक्ष फक्त एका जातीपुरता मर्यादित राहिला आणि त्या जातीपुरता मर्यादित राहिल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला हवं तसं यश आलं नाही आणि भविष्यामध्येही अशाच पद्धतीनं होईल. कारण प्रत्येकाचा युगो आहे. मी काय कोणावरती टीका करणार नाही. ते युगो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रिपब्लिकन चळवळ महाराष्ट्रात भक्कमपणे पाय उभारून राहणार नाही. मी फक्त महाराष्ट्रापुरतच बोलतोय रिपब्लिकन चळवळीचं. बाहेर राज्यामध्ये रिपब्लिकन चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तेलंगणामध्ये असो किंवा आता तेलंगणामध्ये चंद्रशेखर आझाद रावणचा कार्यक्रम झाला. 2 लाख लोक त्यांच्या कार्यक्रमाला होते. म्हणजे अशा पद्धतीची लोकांची ओढ चंद्रशेखर रावण सारख्या तरुण पोराच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. त्याचा बोध महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन चळवळीने घेतला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच या सेगमेंटवरती आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येऊयात आणि माजलगाव विधानसभेच्या अनुषंगाने आपण 1 तारखेला आपली भूमिका जाहीर करणार असं म्हणालात. आपली राजकीय भूमिका जाहीर झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा संवादित होऊया 100%. आणि नक्कीच मलाही तुमच्याशी संवाद साधायला आवडेल. आज आपण व्यस्त कार्यबाहुल्यातून आपला वेळ माजलगाव समाचारसाठी आणि MS लाईव्ह साठी दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.